हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू पार्ट 2 ऑफ रामोजी फिल्म सिटी. आणि तुम्ही पहिल्या पार्टमध्ये पाहिलं तर मी स्टुडिओ टूर घेतला बसमधूनच काही कॉमन सेट्सचा. आणि आता आम्हाला ड्रॉप केला आहे महाभारत सेटवर, जिथे महाभारतची शूटिंग झाली होती. एंट्रन्सवरच तुम्ही पाहू शकता महाभारतले काही कॅरेक्टर्सचे स्टॅच्यू उभारलेले आहेत फायबरचे. एक एक कोरीव नक्षीकाम मस्त त्यांनी केलेले आहे त्या पिलर्सवर. महाभारत सेटमधून बाहेर आल्यानंतर लगेचच तुम्हाला नेक्स्ट सेट लागतो ट्रेन स्टेशन सेट. तिथे एक प्रॉपर ट्रेन उभी आहे, डमी ट्रेन. ट्रेन स्टेशन सेटवर सध्या त्यांचं काम चालू आहे. ते सेटला पूर्ण रिनोव्हेट करतात. बऱ्याच मूवीजची इथे शूटिंग झाली आहे. ज्या मूवीजमध्ये तुम्ही ट्रेनचे सीन्स पाहता ते मोस्ट ऑफ द मूवीज इथेच शूट झालेले आहेत. ही डमी ट्रेन फक्त 3 डब्यांचीच आहे. तर एका डब्यामध्ये जे सिटिंग चेअर्स असतात, म्हणजे एक जनरल डबा ज्याला म्हणतो तसे ते सेट बनवलं आहे. आणि एका डब्यामध्ये त्यांनी एक प्रॉपर स्लीपिंग कोच जशी असते तशी बनवली. प्लॅटफॉर्मला लागून एक तिकीट काउंटर विंडोही आहे, ती पण डमी आहे. प्लॅटफॉर्मवर जे छोटे छोटे शॉप्स दाखवले जातात ते हे शॉप्स आहेत. जेव्हा शूटिंग असते तेव्हा ते ओपन होतात. हे आता मी इंजिनच्या डब्यामध्ये आलो आहे. तर मी बघत होतो जसं की हे म्हणजे खरंच ओरिजिनल आहे का. तर लिटरली हे सगळंच त्यांनी बनवून ठेवलं आहे, म्हणजे काही चालू नाही आहे. तुम्ही नॉब फिरवलं तर नॉब फिरत नव्हता आतमध्ये. काही आता ट्रॅव्हलर्सने फक्त प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे डम्प केलं होतं, विच इज नॉट गुड. पण म्हणजे सगळंच डमी होतं. टॉयलेटही म्हणजे मी बघितलं तर त्याच्यात काय सीट्स वगैरे नव्हतं, एक फक्त जागा त्यांनी बनवून ठेवली होती. आणि एका डब्यापासून दुसऱ्या डब्याला जायला एक छोटीशी जागा होती. हा एक स्लीपिंग कोचचा डबा आहे, ज्यामध्ये काही फिल्म्समध्ये ओव्हरनाईट जर्नीचे जे शॉट्स असतात ते इथे शूट होतं. डान्स करायचा असेल तर तसा, आणि ते पण आपल्याला छान स्टेप शिकवतात. मस्त वॉर्मअप झाला आहे छान सकाळी सकाळी.
एवढी मजा आली ना, छान असं फ्रेश, असं वाटतं आपण प्लॅटफॉर्मवर नाचतोय. मेन ट्रॅकवर आपल्याला असं नाचायला फिरायला मिळत नाही, सो त्या हिशोबाने छान प्लॅन केलं. आता रेल्वे स्टेशन आमचं बघून झालं. आता आम्ही चाललो आहे बाहुबली सेटला. तर परत त्यांच्या बसमध्ये बसायचं, ते तुम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशनला घेऊन चाललं. तर हा आहे त्यांचा रेल्वे स्टेशन. तर आता इथे वाटतं शूटिंग आहे. हा रेल्वे स्टेशनचा मेन एंट्रन्स ते लोक हे करतात. इथे आता बोर्ड लावतील कुठल्या तरी एका स्टेशनचा, ज्या लोकेशनची शूटिंग असते त्या लोकेशनचं इथे. जसं आता मुंबईचं असेल तर मुंबईचा बोर्ड लावतील, किंवा गुजरातचं असेल तर गुजरातचा बोर्ड लावतील. असं बाहुबली सेट हा स्टेशन सेटपासून 1.5 ते 2 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे आणि जाताना पण तिकडे खूप तुम्हाला सेट्स लागतात मध्ये. वेलकम टू बाहुबली सेट. त्याने एंट्रन्सलाच मस्त फोटो लावले, ते दिसायला खूप सुंदर वाटतं. मेन एंट्रन्सवर एक बाहुबली सेटचं एक आर्किटेक्चरल स्ट्रक्चर त्यांनी उभं केलं आहे. तर त्यात सगळं दाखवलं आहे, म्हणजे कुठे सैनिक वगैरे उभे होते, कुठे छोटे छोटे ते देवळं होती. लाईव्ह म्युझिक चालू आहे, असं वाटतं बाहुबलीवर सेट आहे, लाईव्ह म्युझिक पण अजून छान सेट एवढा मोठा आहे की इथे प्रत्येकाची एक आकृती बनवली आहे. पण आपल्याला असं वाटतं ह्याला बघून की दगडाचे आहेत, पण ॲक्च्युली दगडाचे नाही, ते फायबरचे. दाखवा, खूप हलकं असतं, फायबरचं असतं. हे सगळे घोडे पण फायबरचेच आहेत. आपल्याला असं वाटतं लाल दगड वगैरे आहे, पण तसं नाही, फायबर आहे आणि खूप हलकं आहे. पण एवढा मोठा त्यांनी बांधलं हीच मोठी गोष्ट आहे. इथे जी गोष्ट तुम्हाला दिसते ते सगळे सेटमध्ये फायबरचेच आहेत. माझी एवढी हाईट असून वरपर्यंत असं सगळं फायबर वाटतं. फायबरच आहे ते. हो, आवाज येतो, पण किती भव्य आहे, किती मोठे आहे. कटप्पा भटुरा, अमरेंद्र बाहुबली बिर्याणी, माहिष्मती पराठा, देवसेना बिर्याणी, अवंतिका लेमनेड.
बाहुबली बिर्याणी चॅलेंज पण होतं. एक बिर्याणी एका माणसाने पूर्ण संपवली तर ते कॉम्प्लिमेंटरी होती आणि एक वॉल ऑफ फेमवर त्याचा फोटो येणार होता, पण ती एकट्याने एका माणसाने ती बिर्याणी पूर्ण संपवायची, विच इज इम्पॉसिबल. तिथे फूड आयटम्सला पण बाहुबलीच्या कॅरेक्टर्सची नावं दिली होती. आम्ही ऑर्डर केली होती देवसेना बिर्याणी, त्याबरोबर रायता आणि सालन आलं होतं आणि पोटॅटो वेजेस शर्विलसाठी कमी तिखट, आणि ऑर्डर केलं होतं आम्ही कार्तिकी लेमोनेड, जे थोडंसं ब्लॅक कलरचं होतं. टेस्ट आणि क्वालिटी दोन्ही छान होते. बाहुबली सेटसाठी त्यांना माझा एक बाईट हवा होता, तर ओव्हरऑल त्यांना सेट कसा वाटला आणि फूड क्वालिटी कशी आहे याच्याबद्दल त्यांना रिव्ह्यू हवं होतं. आतमध्ये एक शोविंदर शॉप पण आहे, ज्यांना कोणाला साड्यांची शॉपिंग करायची असेल किंवा काही प्रिंटेड कॅप्स वगैरे घ्यायचे असतील किंवा सॉफ्ट टॉईज वगैरे घ्यायचे असतील बाहुबली प्रिंट केलेल्या, आणि लहान मुलांसाठी काही टॉईज वगैरे किंवा बॅग्स वगैरे काही घ्यायचे असतील, खेळणं आहेत लहान मुलांसाठी, सर बऱ्यापैकी तिकडे ऑप्शन्स आहेत त्या शॉपमध्ये तुम्हाला. ही बाहुबलीची मूर्ती इतकी मोठी आहे आणि जसं मी म्हटलं ती फायबरने बनली आहे, तर ती एक अखंड उभी नाही राहू शकत, ती हवेने तेवढं ते राहत नाही उभं, तर त्यांना ते डिवाईड केलं आहे 2 पार्टमध्ये आणि अर्धा पार्ट असं बाजूबाजूला तिने काढून ठेवलेले आहे. ही मशीन तुम्ही बाहुबलीच्या फायटिंग सीनमध्ये बघितलं असेल, ज्याच्या थ्रू ते एकत्र बाण फेकतात. बाहुबली सेट पाहून झाल्यानंतर आणि जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो आमचा पुढचा सेट पाहण्यासाठी. आता आलो आहोत आम्ही चंद्रमुखीचा सेट पाहण्यासाठी. चंद्रमुखी ही 2005मध्ये रिलीज झालेली एक तामिळ फिल्म आहे, जी सायकोलॉजिकल कॉमेडी हॉरर फिल्म आहे. त्याच्यामध्ये काम केलेलं आहे रजनीकांत आणि ॲक्ट्रेस ज्योतिका यांनी. 2007मध्ये आलेली भूल भुलैया, ज्यात अक्षय कुमार यांनी काम केलं होतं, ही रिमेक आहे चंद्रमुखी या फिल्मचं. चंद्रमुखीचा सेट पण खूप पाहण्यासारखा होता, तर तुम्ही ॲक्च्युली जेव्हा इथे याल तेव्हा तुम्हाला एक एक सीन त्या मूवीतला आठवेल. आमचा नेक्स्ट सेट खूप इंटरेस्टिंग होता. आम्हाला गाईडने खूप वेळ सांगितलंच नाही की कुठे जायचं आहे, कारण त्याने ते सरप्राईज ठेवलं होतं, कारण नेक्स्ट सेट जो आहे तो खूप मस्त आहे आणि मजा येणार आहे. वेलकम टू लंडन रोड, युरोप रोड. तुम्ही ह्याला ॲक्च्युली फॉरेन स्ट्रीट म्हणू शकता, कारण जे काही फॉरेनचे शूट्स असतात ते सगळे इथे शूट केले जातात. स्ट्रीट के एंड में दूसरा बस रहेगा हवा महल के लिए. काही बॉलिवूड मूवीजमध्ये जे फॉरेनचं लोकेशन दाखवतात ते ॲक्च्युली फॉरेनमध्ये करत नाहीत, ते इथे शूट करतात. जसे हे एक बंगलो आहे ज्याला मेन एंट्रन्स डोअर असतो तो, आणि हा एक स्ट्रीट आहे. हे आता आम्ही एका घरात चाललो आहे. घरच नाही आहे हा एक सेट असतो, म्हणजे ॲक्च्युली घरासाठी ते लोक दाखवतात की असं घर आहे, पण हा प्रॉपर सेट असतं, ह्याच्यात काही नसतं आतमध्ये. सेट आहे नाही. आता हे एक समोर डोर आहे बघा, हे वाला, तर ह्याच्यामध्ये पण काही नाही, आतमध्ये लॉक लावलं आहे, आणि लॉकच्या तिथे पाठी काही नाही. मग हे घर बंद आहे असं दाखवलं जातं, पण पाठी काही नाही. इनफॅक्ट वरती पण एक विंडो आहे, तिच्या पाठी काही नाही. ही एक फॉरेनची स्ट्रीट आहे, म्हणजे जनरली मूवीजमध्ये जी फॉरेनची शूटिंग असते ती इथे दाखवतात. हे एक घर आहे बघा, ज्याच्यामध्ये दाखवतात की नॉर्मल ज्यांचं घर असतं किंवा आतमध्ये सोफा सेट वगैरे असे युनिट, पण आतमध्ये काहीच नसतं. जनरली सगळं खाली असतं. हे शूट फक्त बाहेरनंच करतात. आतमध्ये सेट आहे प्रॉपर. हां, जनरली कसं आहे की
आत मग बाहेरची जी शूटिंग असतात ना ते बाहेर रोडवर दाखवतात, पण एक घरातली शूटिंग असते ती घरातली दाखवण्यासाठी इथे एक घरातलं टाईप त्यांनी बनवलेलं आहे बघा. आणि हे आतमध्ये आहे. अरे वा वा, प्रॉपर किचनचं सेट बना कसं. एकाच चित्रकला आपण जे म्हणतो ना वेगवेगळे दाखवतात शूटिंग किंवा वेगवेगळे किचन, पण सेटअप पण किती प्रॉपर आहे ना. हां ना, सगळ्या भांडी वगैरे सगळे आहेत. म्हणजे टोस्टर आहे, गॅस आहे. आता गॅसला तर काहीच नाही आहे, फक्त हे बघा इथे गॅसला काहीच नाही आहे, फक्त गॅस दाखवतात. किंवा हे एक भांडं असतं काचेचं दाखवलं आहे. किचन म्हणजे हॉल तर तिथे पुढे एंट्री दाखवली, किचन आणि डायनिंगचं पण सेट आहे, त्याचबरोबर बेडरूम सुद्धा आहे. काहीतरी बोलतो मला ते आपल्याला शोधला बघा. एक बेडरूमचं दाखवलं ना सेट तसा असतो. तर हे प्रॉपर अलमारी, हा बेड है ना, पॉन्डची पावडर वगैरे, एक सेट जसा असतो आणि वरून ओपन असते. शर्विल इथे आहे रे. ठीक आहे, फोटो टांगलेले असतात नाही का दिवाळीवर, की जुने फोटो वगैरे तसे टांगलेले आहेत. इथे पण एक हॉल टाईप शूट करतात. चलो इथे इथे ही भिंत नाही आहे, प्लाय आहे सगळं. तर हे एक बघा, हे VFXचं पूर्ण VFX आहे. VFXचं काय असतं की त्याला जनरली ग्रीन बॅकग्राऊंड लावतात. ठीक आहे शर्विल मम्मीकडे. आता हे बघा, हे पूर्ण ग्रीन बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे, आता हा एक सेट आहे. तर ह्या सेटला ते काही दाखवू शकतात कारण पूर्ण ग्रीन आहे. त्याला VFX करताना त्याला US दाखवू शकतात, UK दाखवू शकतात, एक बीच दाखवू शकतात, एक जंगल दाखवू शकतात है ना, कारण पूर्ण ग्रीन आहे. आता एक ग्रीनरीच्या ह्याच्यामध्ये ते पाठवून ग्रीन जे बॅकग्राऊंड जे असते त्याला कुठलंही VFX अटॅच होऊन जातं. इवन पडदे पण ग्रीन आहेत बघा. हे पडदे जे आहेत तेही ग्रीन आहे. सही आहे. मी आता परत आलो आहे मी बाहेर. हे परत दुसऱ्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या विंगला जाऊ. हे अशीच घर आहेत. म्हणजे जनरली हे लॉक असतात ना, असं दाखवतात की घर बंद आहे, पण ॲक्च्युली त्या पाठी काहीच नाही. हे फक्त एक स्ट्रीट केली आहे त्यांनी. त्यांचे ट्रेन डान्सर्स त्या स्ट्रीटवर डान्स परफॉर्मन्स करतात आणि ते बघायला खूप गर्दी असते. आम्हाला गाईडने अपडेट केलं होतं की रोहित शेट्टीची ही फेवरेट स्ट्रीट आहे. तो त्याच्या मोस्ट ऑफ द फिल्म्सची शूटिंग इथेच करतो. हे एक हॉटेल आहे, हॉटेल शांतिनिकेतन. आम्ही आधी इथे बुकिंग करणार होतो, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला रूम्स अवेलेबल मिळाले नाहीत आणि जे अवेलेबल होते तर खूप महाग होता. म्हणजे 4-5 गुणा रेट जास्त होता आणि अवेलेबल होतं. पण जर मी इथे बुकिंग केलं असतं तर मला हे याच रोडवर आहे ते आणि ह्याच्या पॅरलल तो
फॉरेनचा रोड आहे, ज्याला लंडन रोड म्हणतात, सेट जो आहे त्याचा, ते ह्या रोडच्या ऑपोजिटच आहे. प्लस त्याच्या ऑपोजिट बघा ही बिल्डिंग आहे. ही बिल्डिंग आहे ना, मोस्टली खूप साऱ्या मूवीजमध्ये हॉस्पिटल म्हणून शूट होते. हॉस्पिटलसाठी ही बिल्डिंग वापरली जाते बेसिकली. तर मुन्नाबाई MBBS आणि खूप साऱ्या हॉस्पिटल्समध्ये तुम्ही पाहिलं असेल ही बिल्डिंग. इथे काय करतात, ज्या हॉस्पिटलचं नाव द्यायचं असेल तसं ते वरती तिथे प्रिंट करतात आणि नाव लिहून देतात. ते एक जुनं दिसतंय मला वाचण्यात येते, हेलिना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असं काहीतरी दिसतंय नाव. ते पुसट आहे, त्याच्यावर ॲक्च्युली रंग चढवला आहे, पण हे आहे बेसिकली ही बिल्डिंग हॉस्पिटल म्हणूनच वापरली जाते. तर बघा ही एंट्री असते, जनरली दाखवतात इथे ॲम्ब्युलन्स वगैरे उभी करतात. ॲम्ब्युलन्स एक उभी पण आहे, ती डमी आहे, त्याच्यामध्ये काही नाही आहे. तर ती ॲम्ब्युलन्स वगैरे इथे उभी करतात आणि इकडनं एंट्री दाखवतात केलेली. पण हे पण एक सेट आहे, आतमध्ये तुम्हाला काहीच नाही भेटणार. मग हा सेट कसा आहे, इथे बिलिंग काउंटर असतं, म्हणजे ॲडमिशन, इथे रिसेप्शन असतं. तर तुम्ही हा बघाल, हा पॅसेज पूर्ण, तर पूर्ण पॅसेज हा हॉस्पिटलसाठीच डेडिकेटेडली आहे. ठीक आहे, तर आपण येऊन रूम्स बघूया. तर बघा रूम्स काहीच नसतात. आता जशी ही एक रूम आहे, तर ही रूम बघा सामान ठेवलेलं आहे यांनी असं, वरती तर पूर्ण ओपनच असतं. ठीक आहे, आणि आपण दुसरी रूम बघूया. सेम आहे बघा, आतमध्ये काही नसतं, इथे ओपन असतं. ही एक वेटिंग रूम दाखवतात ते, की इथे जनरली पेशंटसाठी वेट करतात, तसं बसण्यासाठी ठेवलेलं आहे. पण बाकी असं काहीच नाही, पूर्ण ओपन आहे. पूर्ण ओपन, ठीक आहे. तर असं जनरली हे हॉस्पिटल म्हणून वापरतात. हो ना, कसं लाईनीत ते सेट्स बांधलेले आहेत. इथे हॉस्पिटल, बाजूला लंडन रोड, जिथे तुम्हाला जशी पाहिजे तशी ते लोक उभं करतात सेट बेसिकली. ही आपली गाडी जे आपल्याला घेऊन जाईल आता दुसऱ्या ठिकाणी. हे बघा, त्या हॉटेलला खूप बुकिंग आहे, कार्स पार्क आहेत. मस्त हॉटेल आहे, जर कोणाला यायचं असेल तर खूप आधी बुकिंग करा, इथे मिळून जाईल. आणि थोडंसं कॉस्टलियर पार्टला जातं, पण वर्थ आहे. कारण तुम्हाला खूप कमी हॉटेल्स आहेत जे रामोजी फिल्म सिटीमध्ये आहेत, आणि ते पण तुम्हाला लंडन रोडला लागून आहेत. चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट स्पॉटला.